आता सगळ्या लोकांना अभिवादन करताना दिसत आहेत। तर तब्बल 11,100 कोटींची ही प्रकल्प आहेत आणि या प्रकल्पांच्या पायाभरणीचं काम आज मोदींच्या हस्ते होणार आहे। सुरुवातीला अयोध्या विमानतळाचं हे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होईल आणि त्यानंतर रेल्वे स्थानकाचं उद्घाटन देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे। अतिशय भव्य दिव्य आणि सुंदर पद्धतीचं हे विमानतळ आहे, सोबतच आणि अतिशय आकर्षक असं हे रेल्वे स्थानक सुद्धा आहे। त्याचंच उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत आणि यासोबतच 6 वंदे भारत ट्रेन आहेत, त्या ट्रेन्सला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिरवा झेंडा दाखवणार आहेत। कारण आपण पाहतोय 22 जानेवारीला जो सोहळा अयोध्या नगरीमध्ये होणार आहे, त्या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने सगळे भारतीय हिंदू आणि सगळेच देशवासीय राम मंदिराच्या या सोहळ्याला जाणार असल्याची कल्पना आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही सगळी तयारी करण्यात आलेली आहे। त्याआधी विमानतळ असू देत, रेल्वे स्थानक असू देत किंवा इतर सगळे रस्ते असू देत, त्या सगळ्यांचं आज उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे। कारण 22 जानेवारीला हा सोहळा ऐतिहासिक होईल असं भाजपच्या नेत्यांनी म्हटलेलं आहे। तर आपण पाहतो जागतिक दर्जाच्या 11,100 कोटींच्या प्रकल्पांचं हे उद्घाटन आणि भूमिपूजन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत। तर महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ असं त्या विमानतळाला नाव देण्यात आलेलं आहे, त्याचंही लोकार्पण आज मोदींच्या हस्ते होणार आहे। शिवाय टर्मिनल भवनाच्या अग्रभागाचं सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उद्घाटन करणार आहे। यासोबतच अयोध्या धाम रेल्वे स्थानक असं अयोध्या रेल्वे स्थानकाला नाव देण्यात आलेलं आहे, त्याचं सुद्धा उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होईल। शिवाय अमृत भारत रेल्वे गाड्यांना मोदी हिरवा झेंडा आज दाखवणार आहेत। तर आजपासून या अमृत भारत रेल्वे सुरू होणार आहेत। दरम्यान 6 नव्या वंदे भारत ट्रेन्सला सुद्धा नरेंद्र मोदी हे हिरवा झेंडा दाखवणार आहेत। तर ही दृश्य आपण पाहतोय, या महिलांनी डोक्यावर हंडी घेत पारंपरिक पद्धतीनं नृत्य करत मोदींचं स्वागत केलेलं आहे। राम मंदिराकडे जाणाऱ्या नव्यानं बांधलेल्या 4 नव्या रस्त्यांचं देखील मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार आहे। शिवाय 2180 कोटींची गुंतवणूक असलेल्या ग्रीनफील्ड टाउनशिपचं देखील मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। ही सगळी कामं आज जी केली गेलेली आहेत त्यांचं उद्घाटन आणि पायाभरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे। तर आपण पाहतोय नरेंद्र मोदी हे सगळ्या जनतेला अभिवादन करताना आपल्याला दिसत आहेत, त्यांच्यावर फुलांची उधळण होतीये। अगदी लोकांनी त्यांचं स्वागत केल्याचं या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय। मोठ्या संख्येनं लोक रस्त्याच्या दुतर्फा दिसून येत आहेत आणि त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अभिवादन करताना दिसतात। राम मंदिराचा हा प्राणप्रतिष्ठा सोहळा अतिशय मोठा इव्हेंट होणार आहे। त्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येमध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यांचं जंगी स्वागत अयोध्येमध्ये होत आहे। फुलांची उधळण करत हे सगळे जे लोक आहेत ते मोदींचं स्वागत करतात। सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्यावेळी अयोध्येमध्ये दाखल झाले त्यावेळी त्यांचं स्वागत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी केलं होतं आणि आता त्यांचा हा रोड शो तिथून सुरू झालेला आहे। साधारणतः 8 किलोमीटरचा हा रोड शो असणार आहे। यानंतर आपण पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडे। प्रमोद, काय अधिकचे अपडेट्स मिळत आहेत? मोहिनी, पंतप्रधान जवळपास 3 तास 10 मिनिटं अयोध्येमध्ये असणार आहेत आणि या 3 तास 10 मिनिटाच्या कार्यक्रमामध्ये मी जसं सांगितलं, तुम्ही जसं उल्लेख केला अनेक गोष्टींचा, त्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे महर्षी वाल्मिकी इंटरनॅशनल एअरपोर्ट, अयोध्याधाम रेल्वे स्टेशन, त्यानंतर मोठे 4 रस्त्यांचं लोकार्पण उद्घाटन आणि त्यानंतर आणखी ग्रीनफील्ड प्रोजेक्टचं उद्घाटन, असे महत्वाच्या प्रोजेक्टचं हे सगळं जे उद्घाटन आहे ते पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे। आता रोड शो सुरू आहे, मागच्या जवळपास अर्ध्या तासापासून मोहिनी रोड शोला सुरू झालेला आहे आणि हा रोड शो जो आहे तो रेल्वे स्टेशन अयोध्याधाम रेल्वे स्टेशन पर्यंत असणार आहे। अंदाजे 12:30 वाजेपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते अयोध्याधाम रेल्वे स्टेशन परिसरामध्ये पोहोचतील। तिथं 12:30 पर्यंत पोहोचल्यानंतर पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी जे आहेत ते रेल्वे स्टेशनवरून विमानतळाकडे येणार आहेत आणि अयोध्या जे नव्यानं बांधण्यात आलेल्या महर्षी वाल्मिकी इंटरनॅशनल एअरपोर्टचं ते पाहणी करणार आहेत आणि त्यानंतर शेजारी म्हणजे इंटरनॅशनल एअरपोर्टच्या शेजारी एक ग्राउंड आहे, त्या ग्राउंडवरती सभेचं भव्य दिव्य सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। त्या सभेच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संबोधित करणार आहेत। अशा पद्धतीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजचा 3 तास 10 मिनिटांचा हा पूर्ण अयोध्या दौरा आहे। आता जी दृश्य बघतोय मोहिनी आपण, त्या दृश्यामध्ये जेव्हापासून मोदींचा रोड शो सुरू झालेला आहे तेव्हापासूनच लोकांचा उत्साह जो आहे अगदी मोठा असल्याचं आपल्याला मोहिनी बघायला मिळते।
दुतर्फा रस्त्याच्या दुतर्फा लोकांकडून खूप मोठ्या प्रमाणात मोदींचं स्वागत जे आहे ते केलं जात आहे आणि पंतप्रधानांकडून देखील अर्थातच या सगळ्यांचं अभिवादन स्वीकारलं जात आहे. पंतप्रधान जरी रस्त्याने गाडीमधून जात असले तरी गाडीच्या बाहेर येऊन पंतप्रधान हात करून लोकांना अभिवादन करत आहेत, त्यांचंही अभिवादन स्वीकारत आहेत. त्यांनी मोदी मोदी अशा पद्धतीच्या मोठ्या घोषणा ज्या आहेत त्या या ठिकाणी लोकांकडून दिल्या जात असल्याचं आपल्याला बघायला मिळते. पारंपरिक पद्धतीनं पंतप्रधानांचं स्वागत जे आहे ते ठिकठिकाणी केलं जात आहे. वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य जे आहेत ती केली जात आहेत. त्यानंतर लोककला त्या देखील सादर केल्या जातात रस्त्याच्या दुतर्फा आणि अशाच पद्धतीनं मोदींचं स्वागत जे आहे ते ठिकठिकाणी करत असल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळते. एअरपोर्ट ज्या फैजाबाद परिसरामध्ये आहे तो फैजाबाद परिसर ते जिथपर्यंत मोदींचा हा रोड शो आहे ते अयोध्याधाम रेल्वे स्टेशन 7 ते 8 किलोमीटरचा हा सगळा रस्ता आहे. त्या सगळ्या रस्त्यामध्ये मोदींचं जे आहे ते हा रोड शो सुरू आहे आणि त्या लोकांकडनं जर प्रामुख्याने बघायला गेलं मोहिनी तर स्वागत होत असताना पंतप्रधानांवरती फुलांची उधळण जी आहे ती केली जात आहे. आपण बघतोय कशा पद्धतीनं पंतप्रधानांच्या पाठीमागे गाड्यांचे ताफा जो आहे तो संपूर्ण ताफा लागलेला, कारण जे स्थानिक नेते आहेत म्हणजे उत्तर प्रदेशातील जे स्थानिक नेते आहेत प्रामुख्याने योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री असतील किंवा इतर जे मंत्री आहेत सरकारमधील त्यांच्या सरकारमधील किंवा केंद्रीय मंत्री हे सगळे मोदींच्या सोबत आहेत आणि त्या सगळ्यांचा रोड शो जो आहे तो हा सुरू आहे. सिक्युरिटीच्या दृष्टीने जर बघायला गेलं मोहिनी तर पंतप्रधान यांची सिक्युरिटी खूप मोठ्या प्रमाणात मोठी सिक्युरिटी असते, त्यांची स्पेशल सिक्युरिटी असते. ती सिक्युरिटी दिल्लीवरनं अगोदरच कालपासूनच त्या ठिकाणी पोहोचलेली होती. सगळी संपूर्ण तयारी आणि त्याचा सगळा आढावा त्यांनी घेतलेला होता. सगळ्या सिक्युरिटीचा चेकअप त्या ठिकाणी त्यांनी केलेलं होतं आणि उत्तर प्रदेश पोलीस असेल हे देखील खूप मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो त्या ठिकाणं आज अयोध्येमध्ये करण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळते. सिक्युरिटीच्या अनुषंगानं पर्पजनं खरं तर पंतप्रधान गाडीच्या बाहेर निघत नाहीत, पण ज्या ज्या ठिकाणी लोक जमलेले आहेत त्या सगळ्यांनाच पंतप्रधान गाडीतूनच काच खाली घेऊन हात बाहेर करता अभिवादन करत असताना जे दृश्य आपल्याला बघायला मिळते. हा संपूर्ण रोड शो सुरू झालेला आहे. अर्धा तास होऊन गेलेला आहे मोहिनी खरं तर या रोड शोला आणि अजून अर्धा ते पाऊण तास हा संपूर्ण रोड शो चालू राहणार आहे. रस्त्याच्या दुतर्फा लोकांची खूप मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. त्यामुळं पंतप्रधान देखील हळूहळू हा रोड शो पंतप्रधानांचा पुढे सरकत असताना बघायला मिळते आणि अभिवादन पंतप्रधान गाडीच्या बाहेर येऊन अनेक ठिकठिकाणं स्वीकारत आहेत आणि लोक देखील मोठ्या प्रमाणात पंतप्रधानांचं उत्साहात स्वागत अयोध्या नगरीमध्ये करत असताना आपल्याला बघायला मिळते. पंतप्रधान आल्यामुळे खरं तर अयोध्या नगरी सजलेली आहे, कारण 22 तारखेचा कार्यक्रम हा खूप महत्वाचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाला खूप जगभरातील खूप मोठे नेते जे आहेत ते येणार आहेत किंवा अनेक विविध क्षेत्रातील, तर राजकीय क्षेत्रातीलच नाही तर विविध क्षेत्रातील मोठमोठे लोक जे आहेत त्या कार्यक्रमाला येणार आहेत. साधू म्हणताना खूप मोठ्या प्रमाणात आमंत्रण 22 तारखेच्या कार्यक्रमासाठी दिलेलं आहे आणि त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं पंतप्रधानांचा आजचा दौरा जो आहे तो अगदी महत्वाचा आहे आणि म्हणूनच खरं तर जय्यत तयारी जी आहे ती प्रशासनाकडनं म्हणा किंवा उत्तर प्रदेश सरकारकडनं केली गेलेली आहे आणि त्याच अनुषंगानं हा रोड शो सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. नक्कीच प्रमोद, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडून जाणूनच घेत राहणार आहोत. तुर्तास आपण पाहतोय सध्याची दृश्य, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा रोड शो सुरू आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा एक दिवसीय अयोध्या दौरा अतिशय महत्वाचा आणि विशेष ठरणार आहे, कारण मोदी आज अयोध्याधाम रेल्वे जंक्शन या स्थानकाचं लोकार्पण करतील. यामध्ये आपण पाहतोय श्री माता वैष्णोदेवी कटरा ते नवी दिल्ली या ट्रेनचं आज उद्घाटन मोदी करतील. त्यानंतर अमृतसर, नवी दिल्ली, कोइंबतूर, बंगळुरू यासोबतच मंगळुरू, मडगाव, जालना, मुंबई आणि अयोध्या आनंदनगर विहार टर्मिनल तसंच अयोध्या दरभंगा आणि मालदा टाउन दरम्यान 6 वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना ते हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यासोबतच बंगळुरू दरम्यान 2 अमृत भारत ट्रेनला देखील पंतप्रधान मोदी हिरवा झेंडा दाखवतील. तर मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग 27च्या लखनौ अयोध्या या विभागाचं सुद्धा रुंदीकरण केलं गेलंय, त्याचं उद्घाटन होणार आहे. तर शिवाय अयोध्या बायपासचे 121 किलोमीटरचं जे रुंदीकरण झालंय या कामाची देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पाहणी करणार आहेत.